पैसेच नाहीत आमच्याकडे. आम्ही गरीब बिचाऱ्या मुली आहोत, मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातनं येणाऱ्या. आमचा खिसाच तेवढा मोठा नाहीये. मी लॉजिकल आर्ग्युमेंट्स करू शकते, तुम्ही मला फार लवकर हरवू शकत नाही गप्पांमध्ये. मी मुडी आहे मी मुडी आहे थोडीशी मुडी आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आईचं घर आणि हजारो आठवणी घेऊन तिघी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने या चित्रपटाची धमाल कमाल एनर्जेटिक एव्हरग्रीन अशी टीम माझ्यासोबत आहे. कशी आहात सगळेजण? मस्त आणि मी ग्रीन. वा. पण मी मगासपासून तुमच्या बोलणं ऐकते, तुमच्यात खूप छान एक बॉन्ड झालाय आणि मला हे जाणून घ्यायचं, पहिला दिवस पण असाच होता तुमच्या भेटीचा? हो, पहिल्या दिवसापासून, पहिल्या क्षणापासून. म्हणजे मला फार यांची ओळख नव्हती आधी. हॅलो हॅलो होतं. मला थोडी काळजी होती, या मुली आहेत ना, त्यामुळे मला जरा काळजी होती काय नोजप वगैरे असतील म्हणून. पण नाही, पहिला दिवस आमचा पहिला सीन सुरू झाला आणि वी जस्ट बॉन्डेड, दॅट्स ऑल. वा. पण यासाठी ना मी छोटासा गेम आणलाय, सो आपण तिथून सुरुवात करूयात. येस. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी एकमेकांची पोलखोल करूया आणि कोण जास्त येस मला हे जाणून घ्यायचं, सेटवर हट्टी कोण होतं सगळ्यात जास्त आणि का? हट्टी ऍक्च्युली मी हे तिला माहित आहे. हट्टी तो शॉट तशी आहे. Okay. चांगला हट्ट, आणि आम्ही ते सगळे हट्ट पूर्ण मला खूप लाडवलं, खूप जास्त. ओके. आणि भारतीताई? हट्टी नाही असं. काय? हो हो. नाही. डॉन, एकच शब्द डॉन. मस्तीखोर कोण होता सगळ्यात जास्त? मी पण आणि ही पण, तू पण. हो, दोघे दोघी आम्ही. बट भारतीताई विन्स. जास्त. मला थोडंसं डिफाईन ही कराल रिझन, कारण की मी तिथे नव्हते तर मला नाही माहिती की नेमकं कसं. जागा सोडू नका. Yes. Why are you so naughty? मी नाही सांगणार, तुम्ही सांगा. मी नाही म्हणत. सी, ती फुल ऑफ लाईफ आहे. ती असं शांतपणे बसू शकत नाही, काही ना काहीतरी सतत करत राहणे. नाटी वगैरे नाही, पण मला असं बसायला नाही आवडत. म्हणजे ती काहीतरी जेवणच मागवेल, मग आपल्याला 10 प्रश्नच विचारेल, मग तुला हे खायचंय का, पाटात मारेन, असं काय काय चाललेलं असतं. हो हिने जे खूपच मार खाल्लाय. मग ही माझ्या मांडीवर झोपते, असं चाललेलं असतं कायम आमचं. असायचं रादर. सी नॉटी इन अ नाईस वे, म्हणजे ती खूप चाइल्ड लाईक आहे. तिच्यातलं लहान मूल तिने अजूनही खूप जिवंत ठेवलेलं आहे आणि त्या लहान मुलाचे हट्ट तीही पुरवते आणि आम्हाला सगळ्यांना पुरवायला लावते. वा. मला सांगा, उशिरा कोण यायचं सीन लागल्यावर? कोणीच नाही. कोणीच नाही. पैसे? काय बाई आहे? हा. तुला एवढा विचार करायला लागला? नाही, मी बघितलं, आठवायचा प्रयत्न केला. बोल कोण? नाही, पण हे बघ, कुणालाही ना उशिरा यायचं नसतं या सेटवर. होतो कधी कधी उशीर, म्हणजे कोणाला होतो? तुला ग. नाही. पण जेव्हा सेटवर रोल करायचा आहे तोपर्यंत तिघीही रेडी असतात. म्हणजे उशीर झाला तरी तो असं नुकसान होणारा उशीर नाहीये. हो, ती ठरवते वेळेत यायचं. मला या फिल्म मध्ये तयारी करायला काहीच गरज नव्हती. ठीक आहे, नो मेकअप, नो हेअर, विंचरायचेही नसायचे केस मला बऱ्याचदा सीनसाठी. आणि कपडे माझे साधारण माझेच आहेत सिनेमातले, जीन्स बिन्स 1-2 जीजीचे आहेत असे. सो मला तयार व्हायला सगळ्यात कमी वेळ लागायचा. आम्ही पण मेकअप नाही करायचो. नाही, पण तुमच्या मॅक्सिया बिक्सिया येईपर्यंत मी सेटवर रेडी असायचे. सो मला तयारीला लागणारा वेळ कमी असल्यामुळे मी म्हणायचे की मग तुमचा कॅमेरा रेडी झाला की मला बोलवा. अगदी मी खूप लवकर कशाला येऊ, आणि मी लांबही राहायचे. त्यामुळे मला त्या अर्थी. आणि पुण्यात हल्ली खूप ट्रॅफिक वाढलाय. हो. आणि मी निगडीला राहते. पण बेशिस्त म्हणून असं कोणीच नाही. ओके. पैशांबाबत जास्त खर्चिक कोण आहे? पैसेच नाहीत आमच्याकडे. आम्ही गरीब बिचाऱ्या मुली आहोत, मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातनं येणाऱ्या. आमचा खिसाच तेवढा मोठा नाहीये. ओके. पटकन राग कोणाला येतो? जीजी विशा काळे, नाही. नेहा पेंडसे, भारती आचरेकर, सारिका. कॅरेक्टर म्हणून सारिकाला प्रचंड सतत एक राग हा तिचा स्थायी भाव असल्यामुळे तो यायचीही गरज नाही लागत तिला. पण ती जनरल आयुष्यामध्ये विचारते का सेटवरच विचारते? आपलं जे उत्तर सापडेल ते ना, रिअलिस्टिक किंवा सिनेमा. कोणी रागराग करणारच नसल्यामुळे. आणि निखिल तर एकदमच प्रेमळ माणूस असल्यामुळे कोणीच रागिष्ट नाहीये.
पण मला विचारायचंय, जर ह्या दोघी अभिनेत्री नसत्या आणि ती दिग्दर्शिका नसती तर काय असती, असं प्रत्येकाने एकमेकींबद्दल सांगायचंय जर अभिनेत्री नसती. त्यांचं तर आम्ही नाव पण बदललंय, भारती आचारीकर, कारण की ती आचारी असते. शेफ असतं. ती शेफ असते, ती आहे पण म्हणजे प्रोफेशनली नाही, पण अनप्रोफेशनली तिला मला खाऊ आवडलं असतं, शेफ व्हायला आवडलं असतं. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला. तिचं रेस्टॉरंट पण आहे पुणे टॉकीज नावाचं पुण्यामध्ये, तेही नक्की ट्राय करा. स्मूथ प्लग इन, स्मूथ प्लग इन. अजिबात कळलं नाही. हा, आता कशामध्ये बोलत होतीस तू? पुणे टॉकीज. नाव तुझं बोल ना, अगं तू मीच माझं कसं बोलू? नाही, नेहा हा. अभिनेत्री नसती तर. एकमेकींचं बोलायचंय. हो, नेहा अभिनेत्री. येस. आता मी बोलते. नेहा अभिनेत्री असती तर नसती तर आता जी प्रोड्युसर आहे ना ती शी इज अ गुड प्रोड्युसर. म्हणजे मला असं वाटतं शिस्तीची येते खूप, त्यामुळे बेशिस्त नाही येते, त्यामुळे मला वाटतं ॲज अ प्रोड्युसर म्हणून ती चांगली झाली असती. ओके. आता उरली मी आणि जीजी. हा जीजी तर 100% एक मिनिट मी विचार करते. सायकोलॉजिस्ट. Fair. I have a degree. Oh, you do? येस, Oh. हेन्स एक मिनिट, सायकोलॉजिस्ट. पण का हे सांगूया. का? एक तर डिग्री आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे बिकॉज तिच्याकडे डिग्री आहे, शी अनालायझेस पीपल व्हेरी वेल. तर मला वाटतं कुठेतरी हा तिचा एक इनबॉर्न गुणच आहे तिचा. मला She likes elaborate to- करायला आवडेल. हा. जिजीविषा काळे लेखिका देखील आहे. तिने ही गोष्ट तिची आहे. हो. तिला ना माणसांमधले लेयर्स, त्यांची सायकॉलॉजी, त्यांचं म्हणणं, इमोशन्स ह्या खूप चांगल्या पद्धतीने कळतात आणि त्या मांडताही येतात. त्यामुळे हा सिनेमा खरं तर बायकांची गोष्ट, बायकांची मनं, बायकांच्या अवघड परिस्थिती, क्रायसिस, या सगळ्या गोष्टींना अतिशय वेगळ्या पद्धतीने तिने मांडलं आहे. बिकॉज शी कॅन अंडरस्टँड सायकॉलॉजी बेटर, ह्युमन सायकॉलॉजी, फॉर दॅट मॅटर फिमेल सायकॉलॉजी. म्हणजे आपण आता खूप साऱ्या स्त्री दिग्दर्शिका बघतो, पण इतक्या तरुण वयात स्वतःचा सिनेमा दिग्दर्शित करणे, आपली स्वतःची गोष्ट घेऊन, हे खूप कमी लोकांना जमू शकतं. अत्यंत क्लॅरिटीने करणे, की मला हेच हवं आहे आणि मला एवढंच दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीने दाखवायचं आहे, ह्याची क्लॅरिटी असण्यासाठी आधी त्या कॅरेक्टरची मनं समजणं खूप गरजेचं आहे. तर ते तिला उत्तम जमतं आणि दॅट्स वाय शी कॅन बी अ सायकॉलॉजिस्ट. वा. टू ॲड टू दॅट व्हॉट आय वुड लाईक टू से इज की तिला ना सिच्युएशन्स एक्सप्लोअर करायला खूप आवडतात आणि त्याच्यामुळे ती इतकी अनुभवी आहे. म्हणजे ती तसं बघायला गेलं तर आमच्या तिघांपैकी ती लहान आहे, पण आय कॅन व्हेरी इझिली से दॅट माझ्यापेक्षा काही पटीने जास्त अनुभव तिने सिच्युएशन्स, माणसं, परिस्थिती घेतल्या असल्यामुळे, आणि तिला मला वाटतं ते कुठेतरी आवडतं कारण त्यात ती खूप काहीतरी शोधत असते. तर तिची नजर बघशील ना, ती पण अशी काय म्हणते, अशी असते. अशी असते. नाही नजर तर ठीक आहे, म्हणजे ऑब्झर्वंट आहे ती. हा, ऑब्झर्वंट आहे ती. हो. पण ते मला वाटतं तिला कुठेतरी आवडतंच टू बी इन प्लेसेस वेअर शी इज नॉट रिक्वायर्ड टू बी, बट शी जस्ट लव्हज इट आणि दॅट मेक्स हर सो एनरिच्ड. अगदी. तर तिला नाही हिच्याविषयी बोलायला. लॉयर 100%. माझ्या आईचं उत्तर आहे. हो, पण आई जे खरं- बोलते ते कधीच चुकत नाही, त्यामुळे जीजी तू चुकूच शकत नाही. झालं. आता हिने स्वतःलाच डिफेंड केलं असल्यामुळे आय डोंट हॅव टू टेल की वाय शी वुड बी अ लॉयर. डन डन. तेही बोलायची संधी मला नाही दिली आहे तिने. Point. अगदीच. डेफिनेटली. हा. मी खूप आर्ग्युमेंट्स करू शकते आणि मी लॉजिकल आर्ग्युमेंट्स करू शकते. तुम्ही मला फार लवकर हरवू शकत नाही गप्पांमध्ये. त्यामुळे मला आपली केस रिप्रेझेंट करायला नक्की आवडेल. वा, मला असं वाटतं कोणी मग कोणा कोणती केस असेल तर कोणतीही. नक्कीच. येस, पण मला सांगा की अशी एखादी गोष्ट आहे, कोणाबद्दलही सांगायची आहे, की अशी गोष्ट मिळाल्यावर मूड लगेच चेंज होऊ शकतो. खाणं, खारी चहा, चांगला उत्तम स्वयंपाक, आपलं आयुष्य. त्याच्यावरतीच फिरतो. लहान लहान गोष्टींमध्ये सुख, खरंय. मोठ्या गोष्टींची गरज नाही मला वाटतं. खाणं, आपल्या माणसांबरोबरचा वेळ आणि आमच्या फॅमिलीचा पेट आहे कुट्टी. काहीही असेल, तो मला 5 मिनिटं जरी दिसला तरी माझा सगळा मूड चेंज होऊ शकतो. आय थिंक पुण्यात आम्ही येस पुण्यात शूट करत होतो आणि त्यामुळे मला घरी राहता आलं. 12-14 तास शूट केल्यानंतर एक 10 मिनिटं कुट्टी जेव्हा असं माझ्या कुशीत झोपायचा, आय थिंक पूर्ण दिवसाभराचा स्ट्रेस बिकम्स वर्थ इट. वाव. ही कॅन चेंज माय मूड.
एनी सेकंड. येस, पण तुमच्यासाठी त्यांच्याच बद्दल आम्ही ते जेवणाबद्दल बोललो. जेवण हा, बनवणं. म्हणजे मी किती एक तर मला फार राग कमी येतो, राग नाही येत फार. आणि राग आला किंवा काय असं मूड बिघडलेला असला तर मी पटकन स्वयंपाकाला जाते आणि काहीतरी करायला लागते. संपला माझा सगळा तो मूड विसरून पण जाते. मी कशासाठी चिडली आहे किंवा कशासाठी माझा मूड गेला. आय जस्ट गो अँड कुक. एक हिडन टॅलेंट विचारलं तर ते काय असेल? हिडन काय, तेच कुकिंग आहेत माझं. ते हिडन बाकीच्यांचं? खूप मोठं आहे. बाकीच्यांचं मी सांगते. येस. मी आय कॅन कम्युनिकेट विथ ॲनिमल्स बेटर दॅन ह्युमन्स. मी वेळसुद्धा माझ्याकडे आहेत एक 6-7 कुत्री, त्यांच्याबरोबर जास्त घालवते. आणि मला जस्ट वाटतं की आय अंडरस्टँड द्या लँग्वेज बेटर दॅन आय अंडरस्टँड ह्युमन लँग्वेज. I have something with जिजीविषा एक उत्तम नर्तिकी आहे. हो, ती खूप सुंदर नर्तिकी आहे. नाही, खूप लोकांना ती माहिती नाही आता, त्यामुळे तिचे वेगवेगळे पैलू आता लोकांसमोर येतीलच. तिचा पहिला सिनेमा हा तिचा सगळ्यात मोठा पैलू असला तरी हळूहळू तिच्यातले ती नाच सुंदर करते, ती लिहिते सुंदर. रावसाहेबची ती वन ऑफ द रायटर्स आहे. सो असे मल्टिपल हिडन टॅलेंट्स आहेत. आणि मला असं वाटतं की मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला अत्यंत महत्त्वाचा चेहरा, नाव, टॅलेंट ही जिजीविषा काळे. इन द कमिंग इयर्स वी नीड डिरेक्टर्स अँड रायटर्स लाईक हर. तुला खूप एम्बॅरेसिंग वाटते तुझं एवढं कौतुक होतंय तर? आणि सोनाली हरकत बद्दल नाही. हिडन टॅलेंट काय? माझं हिडन टॅलेंट नॉट, आय एम अ खुली किताब. माझं काहीच हिडन नाहीये. दिस पण सेटवर सगळ्यात जास्त झोपायचं कोण? वेळ मिळाला तर. सगळेच. हो, वेळ मिळाला तर. म्हणजे मी स्लीपिंग. खरं तर ते माझं हिडन टॅलेंट आहे, म्हणायला हरकत नाहीये. इमोशनल कोण आहे सगळ्यांमध्ये तुमच्यामध्ये? इमोशनल सगळेच आहोत खरं तर. हा, Okay. सगळेच आहोत. फॅशन सेन्स सगळ्यात जास्त चांगला कोणाचा आहे असं विचारलं तर? फॅशन सेन्स. सगळ्यांचाच आहे. हो, आपापल्या परीने we all- हा. मोडी कोण आहे तुमच्या? मोडी. मी मोडी आहे. मी मोडी आहे. थोडीशी मुली आहे. ओके. But she likes her space. हा, आय लाईक माय So स्पेस. if she's sitting there, somebody know that you are not तिला आपण नको. disturbed. No, we are not- हा, मला Not to be disturbed. खूप लागतं. हो, माझा स्पेस लागतो मला. हा. तसं मुली हा, नाही. हा, हा. You need a Yes. space. पण भारतीताई, मी तुम्हाला विचारेल, या सगळ्यांना एक एक क्वालिटी बदलायला सांगायची असेल तर ती कोणती असेल तुमच्याकडनं? तिची जरा बडबड कानाला त्रास होईल इतकं बडबडते ती. ही आज जसं म्हटलं की जरा शी शुड बी ओपन. माझी थोडी More. बडबड तिने करावी. शी शुड बी ओपन मोर. आणि जी शुड बी लाजणं कमी करणं जरा, किंवा स्वतःबद्दल Conscious होते. नाही, ओपन टू रिसीव्ह कॉम्प्लिमेंट्स. तिला प्रॉब्लेम आहे. तिला कोणी चांगलं बरं बोललं तिच्याबद्दल तर प्रॉब्लेम आहे. हो. तिला नाही प्रॉब्लेम होतो तिला स्वतःबद्दल बरं ऐकून. आणि भारतीताईंविषयीची एक आवडती क्वालिटी कोणाची? आवडती. ओफ, एक नाही, अनेक. खूप. त्या इतक्या फुल ऑफ लाईफ आहेत. त्यांच्यातलं एक लहान मूल अजून जिवंत आहे. त्यांना अजून भरपूर काही करायचंय. खूप म्हणजे किती कमी पडतो वेळ मला. नाही हो. आणि किती आयुष्याबद्दल प्रेम आहे त्यांना. हे खूप इंटरेस्टिंग आहे. खूप मला आवडतं त्यांच्याबद्दल ही गोष्ट. वा. आय जस्ट से की आमच्या दोघींची आताच आम्हाला हे रिअलाइज झालं की आमच्या दोघींची वय टोटल केली, त्याची ॲडिशन केली की भारती मावशीचं वय आहे. सो इमॅजिन हे सगळं असूनही ॲट दिस एज शी स्टील हॅज सो मच टू लुक फॉरवर्ड टू. म्हणजे वेन आय रीच माय 70s मला ह्या बाईसारखं आयुष्य हवं आहे की अजूनही खूप काही करायचं आहे, अजूनही तितकीच फुल ऑफ लाईफ आहे. हां, सो आय वॉन्ट टू बी लाईक हर वेन आय एम 70 years old. आणि माझा एक शेवटचा प्रश्न होता आणि मला माहिती आहे त्याचं उत्तर काय येणार आहे. सुगरण कोण आहे सेटवरती? So, काय काय? निखिल महाजन. अरे काय हो. स्वयंपाक करतो निखिल. हा, खाल्लंयस त्याच्या हातचं कधी? तू खाल्लंयस? आपल्यालाच काही नाही मिळालंय. निखिल महाजन, तुम्ही ऐकत असाल तर आम्हाला बोलवा घरी. आवडते ग, आवडते. तुमचा दुसरा सिनेमा आहे आणि माझाही, तरी आपण काही खाल्लं नाही त्याच्या हातचं. पण मला सांगा, भारतीताईने किती काय काय खायला आणलं होतं आणि किती असं बोलतो ना, एक छोटीशी पार्टी होते ती सेटवर कितींदा झाली अशी?
नाही, माझं घर पुण्याला नसल्यामुळे मी करू नाही शकले घरात. नाही, पण नाही मी तरी सुद्धा प्रत्येक वेळी पायनॅपलचा शिरा यायचाच की. पायनॅपलचा शिरायचा कॅरमल केलं होतं एकदा. कॅरमल मी फार अप्रतिम करते. मी करते. प्रॉन्स लोणचं. आणि ते प्रॉन्सची त्या दिवशी कोणती भाजी होती ती? कच्च्या दुधीची कोशिंबीर. ती काळीवाली. वा. तोंडलीची कोशिंबीर. नाही, तोंडलीची कोशिंबीर. हा. त्याची रेसिपी हवी आहे. कच्च्या दुधाची अगं सगळं चालू खूप खूप वा. पण मला तुम्ही तिघींनी मिळून एक जर सल्ला द्यायचा असेल किंवा आता जसं मगाशी म्हणाली क्वालिटी बदलायची असेल तर ती काय सांगणार आहे त्यांना हिंदा भारतीताईंना? हिंमत हा. आहे आमची. हा, आमची हिंमत आहे. पण माझी तशी वाईट quality नाही. नाही पण असा एक नाही, सल्ला खरंच द्यायचा नाही, असेल. खरंच खरंच नाही. नाहीये. सगळंच खरं तर घेण्याचं. अजून जास्त मराठी सिनेमे करा, प्रेक्षकांना तुमचं काम अजून बघू द्या, असे रोल्स आणखी करा आणि आम्हाला समृद्ध करा. असेच जिजी विशा आणि निखिल महाजननी माझ्यासाठी असे रोल केले पाहिजेत, लिहिले पाहिजेत. मग मी नक्कीच फिल्म करेन मराठी. तेवढीच एक तक्रार. तेच. आणि मला असं वाटतं थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.